प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी मोठ्या जिगरीनं असेल आणि तरुण वयामध्ये ज्यांनी पूर्ण केलेला आहे किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे असे आंबेडकरी चळवळीतील बौद्ध उपासक, बौद्ध साहित्यिक, एक विचारवंत, एक कवी खऱ्या अर्थाने धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी ज्या धम्माच्या माध्यमातून, ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपली कामाची सुरुवात केलेली आहे अशी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे उपासक, बौद्धाचार्य, सर्व उपासकांचं खऱ्या अर्थाने जे नेतृत्व असेल, युवकांमध्ये एक नवीन पळी उभी करत असताना या पळीचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि आज नाशिक शहरामध्ये या गावात, जवळच्या या गावामध्ये ज्यांचं काम अत्यंत सुंदर असा उपक्रम असेल जे चालू करत आहे किंवा सुंदर असा उपक्रम ज्यांच्या माध्यमातून आहे असे आमचे धम्म उपासक, नाशिकमधील नामवंत, ज्येष्ठ विचारवंत जयजी मोरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रथमतः सर, मी आपलं बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून सर हार्दिक स्वागत करतो. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. आज या ठिकाणी सरांनी आपला मुळात वेळ काढून या बोधिवृक्षच्या स्टुडिओला भेट दिलेली आहे. सर, आपण खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना आपण एक नवीन विषयाकडे वाटचाल करीत आहे की या बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार असेल, महापुरुषांचे विचार असेल, बौद्धाचा धम्म असेल, या धम्माचं आचरण असेल, धम्माची संस्कृती खऱ्या अर्थाने आपण समजून घेण्यासाठी या चळवळीमध्ये आपण प्रत्येकजण काम करीत आहे. आणि आज धर्म आणि धम्म या विषयावर खऱ्या अर्थाने एक विवेचन करण्यासाठी, एक संकल्पना समजून घेण्यासाठी आपण आपला वेळ दिलेला आहे. आपण या धर्माविषयी आणि धम्माविषयी प्रथमतः काय सांगू इच्छिता? धर्म आधी की धम्म? तसं बघितलं गेलं तर धर्म आणि धम्म ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ही संकल्पना नंतरची पहिले गण व्यवस्था होती. कोलीय, शाक्य, द्रविड आणि गौंड ही अशी गण व्यवस्था होती. त्यानंतर मग कालांतराने राजे झाले, त्यांनी आक्रमण केलं. जे राजे आले बाहेरच्या देशातनं आक्रमण करत आपल्याकडे आले. मग त्यामध्ये काही ख्रिश्चन असतील, काही इस्लाम धर्मीय असतील, तर त्यांनी आक्रमण केले आणि त्यांच्या धर्माचा प्रसार लादला इथल्या मूलनिवासांवरती. पण या विश्वामध्ये, या भारतभूषा विश्वामध्ये खऱ्या अर्थाने हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल आणि मुस्लिम असेल, हे चार धर्मविशेष असे महत्त्वाचे म्हटले जातात की हे मूळ धर्म आहेत. तर त्यापैकी यातला जो धर्म आहे, धर्माची संकल्पना आपण कशा पद्धतीने मांडाल? धर्म कशातून निर्माण झालेला आहे? धर्माची संकल्पना म्हटली गेली तर धर्म हा ज्यावेळेस माणसं एकत्र येतात, मनुष्याला एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते तर त्याला आपण धर्म म्हणू शकतो. मग ते काही भजन असतील, कीर्तन असतील किंवा मग सत्संग असतील, अशा माध्यमातून लोकांना एकत्र जमवण्यासाठी ही जी संकल्पना असते. ज्यावेळेस मी एक प्रश्न केला होता, आमचे एक मित्र होते, त्यांना का ज्यावेळेस आपण बघतो का दगडाला शेंदूर लावलेला असतो, तर मी त्यांना विचारलं का ही संकल्पना काय. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक सांगितलं होतं का ज्यावेळेस जुन्या काळामध्ये आम्ही जंगलात जायचो, तर जंगलामध्ये कंदमुळं, फळं किंवा मग लाकडं घेण्यासाठी आम्ही जंगलात जायचो. तर आम्ही समूहाने जायचो, 8-10 लोक एकत्र येऊन आम्ही समूहाने जायचो. आणि त्यावेळेस आम्ही तिथे एक जागा निवडायचो आणि त्याला आम्ही शेंदूर लावायचो का आपण नंतर कुठं पण गेलो, आपल्याला कितीही वेळ झाला नंतर आपल्याला ह्या शेंदूर लावलेल्या दगडाच्या इथे यायचंय. त्याच्यामुळे त्यांनी ही संकल्पना राबवली. आणि आज जे आपण बघतो का गावाच्या बाहेर किंवा मग डोंगरावरती किंवा जंगलामध्ये अशा ठिकाणी शेंदूर लावलेले दगड सापडतात. तर मग ही जी संकल्पना होती ती संकल्पना आहे. नंतर याचं विद्रुपीकरण करण्यात आलं होतं. म्हणजे इव्हन ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून धर्माची स्थापना झालेली आहे. धर्माच्या स्थापनेनंतर मग आपण धम्माची उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे? धम्माची उत्पत्ती कोणी केलेली आहे? धम्माची उत्पत्ती म्हटलं गेलं तर ज्यावेळेस आपण बघतो का ज्यावेळेस मनुष्य एकटा असतो तर त्यावेळेस त्याला जे असतं ना, त्या मनुष्याला गरज नसते का याची, जे आपण म्हणतो का शिलाची किंवा आचरणाची, किंवा मग बाकीच्या गोष्टीची का जे त्याला वाईट वळणाला घेऊन जातील असे सोबती, याची गरज नसते. पण ज्यावेळेस दोन लोक एकत्र येतात त्यावेळेस तुम्हाला धम्माची गरज पडते. आणि जर धम्म जर असं म्हटलं का ज्यावेळेस आपण म्हणतो का धर्म आणि धम्म याच्यामध्ये फरक असतो, पण धम्म जो आहे तो धर्म मुळीच नाहीये. धम्म म्हणजे एक शील, एक आचरण
एक कुशल कर्म, बरोबर. हे ज्यावेळेस आपण आचरण करतो त्यावेळेस आपण अंगीकारतो का हा धम्म आहे. आणि तुम्ही बघा कुठल्याही विधीमध्ये बघा, मंगलपरिणय म्हणा किंवा मग अंत्यविधी म्हणा किंवा मग पुण्यनमोदन विधी म्हणा किंवा साक्षगंध विधी म्हणा, याच्यामध्ये पंचशील नेहमी म्हटलं जातं. याला काय कारण असेल? कारण जो तथागतांनी आम्हाला जो धम्म दिलाय त्याच्यामध्ये आम्हाला उपासकांना त्यांनी 5 शील दिलेले. बरोबर. तर 5 शील तुम्हाला प्रत्येक वेळी याचा विसर पडू नये, तर प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये या 5 शीलाचा तुम्ही आचरण करावा, त्याचा विसर पडू नये. त्याच्यामुळे आपल्याला 5 शील दिल्या गेलेले आहेत. तर आपण बघतो का इसवी सन पूर्व 563 ते 483 हा तथागतांचा काळ होता. पण त्यावेळेस हे पंचशील जेवढं प्रभावी होतं, आता देखील इतका काळ गतिमान झाला, प्रगत झाला, डिजिटल युग झालं, तरी पण आज पण ते पंचशील तेवढंच लागू पडते. सर बरोबर आहे की धम्माची सुरुवात खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांच्या जीवनानंतर झालेली आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी ज्यावेळेस गृहत्याग केला, गृहत्यागानंतर कुठेतरी भगवान बुद्धांनी जो ज्ञानप्राप्ती झाली, भगवान बुद्ध संबुद्ध झाले, तर त्यानंतर एक धम्माची संकल्पना या जगासमोर आलेली आहे आणि भगवान बुद्ध शिष्य यांनी ही संकल्पना पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. बरोबर. अशा प्रकारे आपण बघू शकता की धर्म आणि धम्म यामध्ये खूप वेगळेपण आहे. धम्म हा मानवाच्या जीवनावर आधारित आहे, मानवतेच्या जीवनावर आधारित आहे. तर धर्माची संकल्पना हे कुठेतरी एक चुकीचे कर्मकांड करून ती धर्माची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सर आज धर्माची गरज आणि धम्म खऱ्या अर्थाने आज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कशा प्रकारे काम करत आहात किंवा इतरांनाही काही संदेश द्यायचा त्या माध्यमातून? नक्कीच. आपण जर बघितलं का, ज्यावेळेस आपलं जे ज्ञान आहे हे आपण कुठंतरी ज्ञान साचवलं जातं. पूर्वी जी ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत होती ती मौखिक होती. बरोबर. कारण ज्यावेळेस आचार्य सांगायचे, गुरुजी सांगायचे, तर त्यांच्या मुखातून निघालेले शब्द हे पाठ केलं जायचं आणि त्याप्रमाणे तो पुढच्या पिढीकडून त्यांच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला जायचा. पण मग त्यानंतर जर आपण बघितलं का याच्यावरती ते लिहिण्याचा हे आला का ताम्रपत्रावरती, नंतर मग शिलालेख आले, त्याच्यानंतर मग चीनकडून कागदाचा शोध लागला, मग नंतर कागदावर लिखाण चालू झालं, मग ते साठवलं गेलं. जर बघितलं का आपण ह्या टायमाला 100 वर्ष मागे आहे. 100 वर्ष मागे का बरं आहे? कारण ज्यावेळेस नालंदा नावाचं विश्वविद्यापीठ होतं, त्याला जो खिलजी बख्तियार नावाचा एक शासक होता, तर त्याने आग लावली होती. बरोबर. तर ज्यावेळेस ती आग लावल्या गेली तर त्या आगेमध्ये खूप सारे पुस्तकं होती. त्याच्यामध्ये नगर रचनाशास्त्र होतं, परत ग्रह तारे ते शास्त्र होतं, परत मग त्याच्यामध्ये जे आपण जे आजार आहेत, आजार रोग त्यांचे निदान होतं, नंतर वनस्पती शास्त्र होतं, त्याच्यानंतर परत मग माणसाच्या ज्या मुद्रा आहे त्याच्यावरती अभ्यास होता. परत मग अजून आपण त्याच्यामध्ये बघितलं का जे संरक्षण आहे त्या संरक्षणावरती सुद्धा त्यांच्यामध्ये एक लिखाण केलेलं होतं. पण मग हे ज्यावेळेस जाळलं गेलं तर आपण तिथून कमीत कमी 100 वर्ष मागे आलेलो आहे. नाही तर आज आपण इथून पुढे 100 वर्ष असतो. सर ती आजही वास्तू जाळल्यानंतर सुद्धा ती आजही वास्तू आपल्याला त्या नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून आजही तशीच दिसते, स्वरूपात आहे. वेगवेगळं पण त्या वास्तूच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. नक्कीच. ज्याप्रमाणे नालंदा हे जे विश्वविद्यापीठ होतं त्यासारखं एक विक्रमशिला होतं, परत मग तक्षशिला होतं, असे खूप सारे जे आहेत विद्यापीठ. तर हे कुठेतरी काळाच्या ओघाने कदाचित बुद्ध धम्माचा प्रभाव कमी करण्यासाठी हे कुठेतरी कमी केले गेले किंवा नष्ट करण्यात आलेले ते. नाही तर मग तुम्ही आज बघितलं का भारत देश हा बुद्धाचा भूमी म्हणून ओळखला जातो. बरोबर. ज्याप्रमाणे आपण बघितलं, एक प्रश्न विचारला गेला होता का बुद्धांचं अस्तित्व आहे का नाही, म्हणजे बुद्ध बघितले का नाही. ज्यावेळेस इतर धर्मियांमध्ये प्रश्न विचारले जातात, बरोबर, का तुम्ही ज्यांची अर्चना करतात किंवा तुम्ही ज्यांना गुरुस्थानी मानता, तुम्ही त्यांना बघितलं का, तुमच्या आजोबांनी बघितलं का, तुमच्या पंजोबांनी बघितलं का. तर मग ह्या ज्या गोष्टी ज्या आपण फोटोमध्ये बघतो ते फोटो वरती लावलेले, पण ते भिंतीवरचे फोटो आहे, पण मग आपण त्यांना लहानपणापासून बघतोय, पण आपण त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाही, ना आपल्या वडिलांनी, ना आपल्या आजोबांनी, ना पंजोबांनी. बरोबर. पण ज्यावेळेस बुद्धांविषयी हा प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस मिलिंद प्रश्नामध्ये बनते नागसेनांनी याच्यावरती संक्षिप्तकरण केलं होतं का 2 महासागर आहे, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर, जिथे एकत्र होतात. ते एकत्र होतात पण त्यांचे पाणी एकत्र होत नाही. बरोबर. त्या ठिकाणाला गल्फ ऑफ अलास्का म्हटलं जातं. तर हे तुम्ही ऐकले, पण ज्यावेळेस तुम्ही तिथे जाल त्यावेळेस तुम्हाला कळेल का ते ठिकाण आहे जे आपण आज जे आचरण करतोय, पंचशील, त्रिसरण, आर्य अष्टांगिक मार्ग झाला, 10 पारमिता झाला, परत त्यानंतर 7 बोधांग झालं,
परत आपलं याचं 4 ब्रह्मविहार झाले. हे सगळं जे आपल्यापर्यंत आलंय हे बुद्धांच्या मुखातनं त्यांच्या शिष्यांपर्यंत, त्यांच्या शिष्यानंतर त्यांच्या शिष्यांपर्यंत तिकडून हे सगळं आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण बघितलं गेलं, आपण धम्माचा विचार करतो तर इतर धर्मामध्ये पण भिक्षू आहेत, पण बौद्ध धर्माच्या भिक्षू आणि हे भिक्षू यांच्यामध्ये बरंच अंतर आहे. जर तुम्ही बघितलं का बौद्ध धर्माला समूळ नष्ट करण्यात आलं होतं, पण हे नष्ट करू शकले नाही. कारण का? कारण भिक्षू ज्यावेळेस आपण बघितलं का इतर भिक्षू भिक्षाटन करतात, बौद्ध भिक्षू पण भिक्षाटन करतात, पण ज्यावेळेस बौद्ध भिक्षू भिक्षाटन करतात त्यावेळेस ते फक्त भिक्षा घेऊन त्यांचा जे उपासक आणि भिक्षू याच्यामधला नातं कधी संपत नसतं. बरोबर. तथागतांकडे आपण जर एकदा बघितलं का तथागत कधीच एकटे धम्माचा प्रचार प्रसार किंवा धम्मचक्र प्रवर्तन करू शकले नसते. बरोबर. त्यांना शिष्यांची गरज पडली असती. जर आज आपण बघतो का तुमचा एक शिष्य जर एक गावात गेला तर तुमचे 100 शिष्य 100 गावात गेले तर तुमच्या 100 गावामध्ये धम्माचा प्रचार प्रसार होणार आहे. बरोबर. जर आज आपण जर बघितलं का हे जे भिक्षू होते, तर आज जर आपण इतर देशांमध्ये बघितलं का हा जो धम्म इतर देशांमध्ये गेलेला आहे तो तथागतांच्या बघितलं का तुम्ही स्वित्झर्लंड सारखा एक राष्ट्र आहे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सरकारी नोकरीला लागतात ना तर त्यावेळेस तुम्हाला 3 दिवस चिवर घालून भिक्षू जेवण जागावं लागतं. बरोबर. ही तिथली जीवन पद्धती. हो. आणि आज जर आपण बघितलं का भिक्षूंचं जीवन असं असतं का ज्यावेळेस आपण भिक्षाटन करतो तर आपण भिक्षा घेतो, उपासकांच्या दारात जातो, भिक्षा घेतो, भिक्षा घेतली, आपण रिटर्न आलो. पण बौद्ध भिक्षूंचं हेच काम होतं का ते ज्या घरात जायचे त्या घरामध्ये त्यांना पंचशिलाचं महत्त्व सांगायचे, आर्य अष्टांगिक मार्गाचं महत्त्व सांगायचे, दुःख सांगायचे, क्रोध सांगायचे. त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रश्न असतील, ज्या चिंता असतील ते सोडवण्याचे प्रयत्न करायचे. जर आज तुम्ही बघितलं का ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये गुंतलेले असतात तर त्यावेळेस तुम्ही वकिलाचा सल्ला घेतात. 100%. वकील तुम्हाला फुकटात सल्ला कधीच देत नाही, तो तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे घेतो, पैसे मोजतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचप्रमाणे हे बौद्ध भिक्षू फक्त भिक्षेच्या बदल्यात त्यांना त्यावरती उपाय सांगायचे, समस्याचे उपाय सांगायचे. तर तुम्ही जर बघितलं असेल बुद्ध आणि धम्मामध्ये तथागतांना प्रश्न विचारण्यासाठी राजे यायचे, कामगार होते ते कामगार यायचे, छोटे बालक यायचे, पण तथागत प्रत्येकाला त्यांच्या भाषेत समजेल असं उत्तर द्यायचे. बरोबर. आणि त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर होतं. आणि ज्यावेळेस आपण अशा व्यक्तीला प्रश्न विचारतो का ज्याच्याकडे त्याचं उत्तर असेल, आणि तथागत आणि त्यांचा भिक्षू संघ हा मला तरी वाटतं त्यावेळेस एवढा सक्षम आणि वैचारिक होता की त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं. बरोबर. जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की धर्म आणि धम्म यामध्ये खूप फरक आहे. धर्म हा खऱ्या अर्थाने विज्ञानावर आधारित आहे. जे भगवान बुद्धांनी सांगितलेला विज्ञानवादी धम्म आज बाबासाहेबांनी आज आपल्याला दिला आहे. बाबासाहेबांनी धम्म देत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारामध्ये किंवा बाबासाहेबांना का सुचलं असावं की आपण हा योग्य धम्म आहे किंवा हा योग्य धर्म आहे की आपण हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तर धर्माचं रूपांतर केलं तरी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांना हा धम्म देऊन धर्मात केलेला आहे. म्हणजे आपण मूळ जीवन जगत असताना आपली पूर्वज असेल किंवा त्याही ती जुनी पिढी खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना ही हिंदू धर्म पद्धतीने सर्व संस्कार असेल, सर्व जीवनचरित्र आपण राबवत होतो. परंतु 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी पवित्र असा भगवान बुद्धाचा धम्म दिला आहे. आणि धम्म देत असताना बाबासाहेबांनी तुझी संकल्पना लोकांसमोर मांडली आहे. बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली, कारण जर तुम्ही एक विचार केला ना, बौद्ध धम्म इतका मोठा अफाट आहे ना का कुठल्याही मनुष्याला एका जीवनामध्ये तो पूर्ण ग्रहण करता येत नाही. बरोबर. जे तुम्ही त्रिपिटक बघितले, विनय पिटक, आधी धम्मपिटक आणि सुत्त पिटक, त्याच्यामध्ये पण अजून वेगळे वेगळे खंड आहेत, भाग आहेत, प्रभाग आहेत. तो कुठल्याही माणसाला हे पूर्ण वाचन करता येणार नाही. तर बाबासाहेबांनी तुम्हाला सूक्ष्म स्वरूपामध्ये जे महत्वाचं आहे तेच गाळून तुमच्या समोर बुद्ध आणि धम्म या पुस्तकामधून तुमच्या समोर मांडलेलं आहे. तर तुम्ही कुठलेही 10 पुस्तक वाचण्यापेक्षा फक्त एकमेव हे पुस्तक वाचा, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं सार सापडेल. सिद्धार्थाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत, त्याचप्रमाणे उपासकांचे नियम, उपासकांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारे जगलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये सखोल माहिती. मी तर नेहमीच ही गोष्ट सांगेल का तुम्ही कुठलेही 10 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक वर्षातून आपण एक वर्ष वाचायला नेहमीच वाचन करतो. आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे का दरवर्षी तुम्हाला नवीन त्याच्यामध्ये काहीतरी सापडतं. हो. आणि जर तुम्ही जर बघितलं का ज्याप्रमाणे आपण म्हणतो हे संपूर्ण जग अंधारमय झालेलं आहे आणि त्या जगाला एका छोट्याशा ज्योतीने प्रकाशमान केलेलं आहे. तर ती ज्योती प्रत्येक जगाने मान्य केली तर तिला लाईट ऑफ एशिया म्हणतात.
तथागत गौतम बुद्धांचं बघा तुम्ही, तथागत गौतम बुद्धांचे फोटो बघा, ते बघितल्यावर तुम्हाला शांत वाटतं. हो. त्याच्यामध्ये जे प्राणी आहेत किंवा जे पक्षी आहेत, त्यांना बघितल्यावर तिथे एकदम शांत वाटतं. किंवा जे झाड आहे, तथागतांच्या फोटोमध्ये तुम्हाला मोर दिसतील, हरिण दिसेल, हत्ती वगैरे दिसतील, म्हणजे अनेक सजीव प्राणी त्यामध्ये आहेत. सजीव प्राणी. त्याच्यामध्ये हिस्र प्राणी कुठलेच नाहीये. हा. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे का तथागत जे आहे का ज्यांनी आपल्याला पेक्षा मुदिता ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, ज्या 10 पारमितामध्ये खऱ्या 10 पारमितामध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत. तर त्यानंतरही समजा बाबासाहेबांनी सांगितलेलं धम्म आणि धम्माची आज गरज आहे. धम्माचं आचरण प्रत्येकाच्या माध्यमातून झालं पाहिजे. तर आचरण करत असताना बाबासाहेबांनी दिलेलं धम्म, त्या धम्माचं आचरण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आणण्यासाठी आपण त्रिशरण असेल, पंचशील असेल, किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेलं बाबासाहेबांनी दिलेलं आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 4 आर्य यांचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण सुखकारक जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या पिढीला आपण काय मार्गदर्शन करणार की पुढची पिढी या धर्माच्या वाटचालीकडे कशा प्रकारे आजचा जर पिढीला आपण बघितला की खरंच जीवनामध्ये जीवन जगत असताना आज मोबाईल असेल, इतर सुविधा असेल, या सुविधाच्या माध्यमातून आज लोक वैचारिक होत आहेत. पण कुठेतरी पुस्तकी ज्ञान आपल्याला आज कमी करत आहे. पुस्तकी ज्ञान काही विचारवंतांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आणि विचारवंतांच्या माध्यमातून दिसून येत असताना आज या पुस्तकी ज्ञानाच्या बरोबर आपण वैज्ञानिकदृष्ट्या असेल किंवा एक इंटरनेटच्या माध्यमातून असेल लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहोत, कसं धम्माचा प्रसार शक्ती होणार आहे. धम्माचा प्रसारासाठी नक्कीच आपण जमीन पडतोच आहे. आणि महत्वाचं असं आहे का जी येणारी युवा पिढी आहे का त्यांनी या गोष्टीपर्यंत जायला पाहिजे. असं आपण म्हणतो का बुडत्याला काठीचा आधार आहे, पण काठी त्यालाच आधार देते का जो तिथपर्यंत जाण्याचा साहस करतो. तुम्ही धम्म त्यावेळेसच जाऊ शकाल की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यापर्यंत जा, त्याला शरण जा. तुम्ही धम्म उभराम ग्रहण करता येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या पुढे नमावं लागतं. आणि ज्यावेळेस तरुण पिढी धम्माच्या समोर नमेल, तो ग्रहण करेल, आचरण करेल, त्यावेळेस धम्माचा प्रसार होईल. कारण जर तुम्ही बघितलं का धम्मामध्ये जे 2 सूक्त आहे, मी त्याला खूप महत्व देतो, एक पराभव सूक्त आणि एक महामंगल सूक्त. का याच्यामध्ये एका सूक्तामध्ये तुम्हाला सांगितलं की तुमचा पराभव कशामुळे होतो आणि एका सूक्तामध्ये सांगितलं का तुमचा मंगल कशामुळे होतो. या 2 सूक्तांचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी मला असं वाटतं का तुम्हाला कळून येईल का आपण कोणत्या मार्गाने चाललेलो. आणि तुम्हाला जर कल्याण करायचंय, तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय, तर तुम्हाला कोणाचं कल्याण मित्र व्हायचंय, तुम्हाला अधोगतीकडे जायचं नाहीये, तर तुम्हाला नक्कीच धम्माच्या मार्गाने चालावं लागेल. आणि धम्माचा मार्ग तुम्हाला नक्कीच यशस्वीतेकडे घेऊनच येईल. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने धर्म आणि धम्म यातील फरक म्हणजे धर्म हा मानवाने निर्माण केलेला आहे, परंतु धर्म हा निसर्गाच्या माध्यमातून तयार झालेला आहे. धर्माची संकल्पना मांडत असताना खऱ्या अर्थाने धर्म हा एक कर्मकांडाच्या माध्यमातून तयार झालेला आहे. कर्मकांड करून त्या धर्माची सुरुवात झालेली आहे. परंतु भगवान बुद्धांनी जो पवित्र ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर लोकांपर्यंत जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे किंवा भगवान बुद्धांनी सांगितले आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 4 सत्य असेल, याचा खऱ्या अर्थ जो त्या माध्यमातून आलेला जो धर्म आहे किंवा सुत्त असेल, जे सरांनी सांगितलं पिटका असेल, विनय पिटक असेल किंवा नालंदा सारख्या ठिकाणी विश्वविद्यापीठामध्ये सुद्धा झालेला प्रकार जो नालंदा विश्वविद्यापीठ आज पूर्णपणे निस्तानाबूत झालेला आहे, परंतु त्याचा काहीतरी अंश आज सुद्धा त्या राखेच्या माध्यमातून जिवंत राहिलेला आहे. ही संकल्पना खऱ्या सरांनी आज आपल्या स्टुडिओला भेट देऊन या ठिकाणी सांगितलेली आहे. सरांचं पुन्हा एकदा मी या स्टुडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. सर आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली, आम्हाला धर्म आणि धम्म यातील संकल्पना यांतील फरक खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत सांगण्यासाठी एक मदत केलेली आहे. लोकांपर्यंत हे त्याप्रमाणे आम्ही बोलीवृक्ष चॅनलची सुरुवात केली, तर त्याचा स्लोगन आम्ही असा ठेवला की ज्ञानाचा सांगा. लोकांपर्यंत आम्हाला ज्ञान वाटायचं आहे, आपण लोकांपर्यंत ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. आणि आपण दिलेली संकल्पना आहे, आपण केलेला विषय आहे तो धर्म आणि धम्म यातील फरक असेल किंवा धम्माविषयी ज्ञान असेल किंवा धम्म गतिमान करण्यासाठी, धर्माची चळवळ पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला प्रयत्न आज सुद्धा बाबासाहेबांनंतर सुद्धा त्याचं कुटुंब असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा आपण असेल, तर धर्माची चळवळ कशा प्रकारे गतिमान करू शकतो ही सुद्धा संकल्पना आपण खूप छान प्रकारे आम्हाला या ठिकाणी सांगितली. त्याबद्दल मी आपलं स्टुडिओच्या माध्यमातून असेल, बोलीवृक्ष चॅनलच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो. आपण भेटूया नवीन विषयाला, नवीन वक्त्याला धरून, नवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी, नवीन ज्ञान समजून घेण्यासाठी. आजचा शेवट करत असताना सरांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो व आपल्या सर्वांना
पुन्हा एकदा त्याच्या चॅनलच्या माध्यमातून सरांना सुद्धा शुभेच्छा देतो की आपण वेळात वेळ काढून या चॅनलला सुद्धा भेट दिली तर आपल्या कार्यक्रमाला सुद्धा यशस्वी तिकडे आपण लिहिलेलं आहे. आपलं सर्वांचा सुद्धा आभार व्यक्त करतो, सर्वांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.